नमस्कार, मी मनाली. न्यूज इन 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीलाच बातमी ती म्हणजे खासदार नवनीत राणांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. त्यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात आपल्यासमोर उभं राहून जिंकून दाखवा असं आव्हान नवनीत राणांनी दिलंय. तर आपण दिल्लीत जाऊन वरिष्ठांकडे जाऊन तक्रार करणार असल्याचं देखील नवनीत राणा यांनी सांगितलंय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा रुग्णालयातून हातात हनुमान चालीसा घेत बाहेर पडल्या. जर रामाचं नाव घेणं गुन्हा आहे तर 14 वर्ष जेलमध्ये जायला पसंत करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलंय. आणि मी त्यांना चॅलेंज करते उद्धव ठाकरेजींना की तुमच्यामध्ये जर दम असेल तर तुम्ही लोकांमध्ये या, लोकांमध्ये निवडून दाखवा आणि त्यांच्या विरोधात मी उभी राहीन. त्यांनी मतदारसंघ निवडावं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मतदारसंघ त्यांना वाटते त्या मतदारसंघात त्यांनी उभे राहावं आणि त्यांच्या ऑपोजिटमध्ये एक महिलाची ताकद आणि इमानदारी आणि स्वतःचे नावावर भरोश्यावर आम्ही मेहनत करून त्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ आणि तेव्हा त्यांना माहित पडेल की जनताची ताकद म्हणजे काय असते. मुंबईला न्याय देण्यासाठी, या मुंबईच्या जनताला न्याय देण्यासाठी आणि इकडच्या चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठी आणि भ्रष्टाचार लंकाला संपवण्यासाठी मी पूर्ण ताकदनी मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शनमध्ये प्रचाराला उतरण आणि जे राम भक्त आहे त्यांचे पाठीशी उभी राहून त्यांना मी सपोर्ट करणार. मला असं वाटते भ्रष्टाचारी लंकाला मिटवण्यासाठी जिथे जिथे माझी गरज पडेल तिथे तिथे त्यांच्या जेलमध्ये एक महिलासोबत एवढा मोठा अत्याचार. माझा प्रश्न आहे की मी काय केलं होतं? मी अशी कोणती चूक केली? रामाचं नाव घेणं आणि हनुमंताचं नाव घेणं हा चूक जरी असेल, चूक त्यांना वाटते की चूक आहे आणि त्याच्यासाठी 14 दिवस मला जेलात टाकलं. तर मी त्यांना एक सांगू इच्छित आहे की जर देवाचं नाव घेणं आणि हनुमंताचं आणि श्रीरामाचं नाव घेणं चुकीचं आहे तर 14 दिवस मला थांबू शकत नाही. 14 वर्षही जर मला आतमध्ये टाकलं तर थोडीच ताकदीने मी बाहेर उभी राहून निखरून येणार आहे. मला कोणी दाबण्याचा काहीच प्रयत्न करू नये. तर काही वेळापूर्वीच आमदार रवी राणा यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणेनं. पाहूयात ते काय म्हणाले. रवी राणा जी आपल्या सोबत आहेत. सर, खरं तर आता नवनीत राणा या बाहेर पडलेल्या आहेत. काही महिला समर्थकांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे. कशा पद्धतीचं एकूणच वातावरण होतं, काय सांगता? आज तुम्ही त्यांची भेट घेतली, डिस्चार्ज मिळालाय, काय सांगता? नाही, आता त्यांची तब्येत ठीक आहे, डिस्चार्ज मिळालेला आहे. आता काही दिवस आणखी आराम करावा लागेल आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या अत्याचार झाला त्या विरोधात आम्ही दिल्लीला न्याय मागू. तुम्ही दिल्लीला जाणार होतात, कधी जाणार आहात दिल्लीला? कुठेतरी कारागृहामध्ये चुकीची वागणूक मिळालेली का? 100% चुकीची वागणूक मिळाली आहे. तुम्ही सगळं डोळ्यांना पाहिलेलं आहे. एका महिलेला थांबवण्यासाठी पूर्ण सरकार ताकदीने भिडली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला, पूर्ण पॉवरचा दुरुपयोग केला. हे महाराष्ट्राची, देशाची जनता पाहत आहे आणि मला असं वाटतं एका महिलेला मुख्यमंत्री घाबरलेले आहे आणि त्यांनी आव्हान केलं आहे मुख्यमंत्र्यांनी मैदानात येऊन इलेक्शन लढाव, त्यांच्या विरोधात त्या लढतील. या आव्हानाने त्यांनी स्वीकारावं आणि मैदानात उतरावं. आज सुद्धा त्या बाहेर आल्यानंतर महिला समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं, हनुमान चालीसा हातात घेऊन आलेत. अजूनही तुमचं लक्ष तेच आहे का? महाराष्ट्राची संस्कृती आहे, प्रत्येक महिलेला सन्मान झाला पाहिजे. ती संस्कृती या ठिकाणी दिसते. ती संस्कृती उद्धव ठाकरेमध्ये नाही आहे. नक्कीच, धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती लक्ष साधलेलं आहे आणि हनुमान चालीसा हातात घेऊन नवनीत राणा या रुग्णालयाच्या बाहेर पडलेला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आपण पाहिलं, राणा दाम्पत्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आव्हान केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसाठी उभं राहावं आणि माझ्यासमोर निवडून यावं असं थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेलं आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा राणा विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, पण पाहिलं नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि बाहेर येताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधलाय.
मुळात त्यांना अटी शर्ती आहेत की प्रसारमाध्यमांशी बोलायचं नाही. या अटींवरच कोर्टानं जामीन मंजूर केलेला होता. काही अटींपैकी ही एक अट, आणि त्यांनी थेट आता मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय, माझ्या विरोधात माझ्यासमोर तुम्ही निवडून येऊन मला दाखवा आणि आमच्या विरोधात आम्ही जे काही हनुमान चालिसाबद्दल जे आम्ही एक सुरू केलेला आहे, ज्याच्यावरून हा सगळा संघर्ष पेटलेला आहे, तो त्यावर आम्ही अजूनही ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं. काय सविस्तर अपडेट्स? नवनीत राणा या रुग्णालयातनं बाहेर पडलेल्या आहेत आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा हनुमान चालिसावरती ठाम ठेवलेला आहे. त्यांचं लक्ष त्यांनी हटवलेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचे नियम, ज्या पद्धतीने कोर्टाने काही अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत, तरी देखील त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना अतिशय आक्रमक पद्धतीने बोललेल्या होत्या. आपण नवनीत राणा आतमध्ये बोलतात, त्यांच्याशी बोलण्याचा थेट संपर्क साधूयात. आता बघता आपण की ज्या पद्धतीनं नवनीत राणा या विविध माध्यमांशी बोलताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की मी निवडणूक लढवेल त्यावेळेला तुम्ही माझ्या विरोधात उभं राहून जिंकून दाखवा, असं उद्धव ठाकरेंना त्यांनी आवाहन केलेलं आहे. आतमध्ये नवनीत राणा या प्रसार माध्यमांसोबत बोलतात. देने के लिए मेरा मॉरल कोई खत्म नहीं कर सकता. इस भारत देश में मैं पैदा हुई हूँ, इस भारत देश की मैं. देवेंद्र फडणवीस तक आपसे मिलने के लिए आए तमाम बीजेपी के समर्थक. प्रेस कॉन्फ्रेंस में देवेंद्र फडणवीस ने आपकी बैकिंग भी करी है, क्या कहना चाहेंगे? वरिष्ठांची तक्रार वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय. नेमकं कोणाकडे तक्रार करणार आहेत का आपण विचारता येईल का त्यांना? और मुझे लगता है वो पर्सनली मुझे नहीं, अन्याय के विरोध में उन्होंने बात की और न्याय जिनको मिलना चाहिए. पूरा देश आज आपको जानता है. आपका राजनीतिक भविष्य यहाँ से कैसा होने वाला है? मैं राजनीतिक भविष्य के बारे में नहीं, मेरे भगवान के नारे पे मैं बाहर निकलती और वही नारा लेके मैं आगे. तमाम लोगों ने, खासकर महिलाओं ने जो आपका समर्थन किया है, उनको क्या कहेंगे आप? मुझे लगता है महिला शक्ति, ये महिला के साथ होना ये आज देश की जरूरत है. और आगे भी जिस तरीके से मेरे अमरावती क्षेत्र की महिलाओं ने मुझे साथ देकर एमपी बनाया, और आने वाले समय में बहुत सारी महिलाएं जो आगे बढ़ना चाहती हैं उनके साथ खड़े रह के उनको समर्थन. आखिरी सवाल है, सरकार का कहना है कि आपको माफी माननी चाहिए कि आपने लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट कर दी, और अगर हनुमान चालीसा पढ़ ली थी तो आपको घर में ही पढ़नी चाहिए थी. क्या जवाब है सरकार को? मैं जो भी कोर्ट का आदेश है, जो भी चीज़ हुई, सिचुएशन हुई, उस पर मैं कोई बात नहीं करूँगी. मैं कोर्ट का आदेश सम्मान करती हूँ, उनके आदेश का मैं पालन करूँगी. उस सिचुएशन को छोड़कर मैं जो भी बात होगी मैं जरूर. मुंबई में आना जाना लगा ही रहेगा? मुंबई की बेटी हूँ, मुंबई में मुझे आने से कोई नहीं रोक सकता है. मुंबई की बेटी वो ताकत और धर्म की. और बीएमसी ने भी आपके घर पे एक्शन किया, उसमें क्या कहेंगे? आखिरी सवाल है ये. दिल्ली से आया सब लिमिटेड क्रॉस करती है. उसका जवाब अगर वो मेरा पूरा फ्लैट की परमिशन, बिल्डिंग की परमिशन ये बीएमसी देती है, मैं उसकी बिल्डर नहीं हूँ. मैंने वो घर लिया है. अगर वो पूरा भी तोड़ देंगे तो रोड पे भी खड़े रहकर ये जो करप्टेड बीएमसी में 2 पीढ़ियों से बैठे हैं, इनकी लंका को जलाने के लिए आह्वान दिया है. और पूरी ताकत से बीएमसी के कैमरा पर्सन महेश मौर्य के साथ. बीएमसी की टीम घर पर आ गई, उन्होंने कभी जाओ यार. मुझे लगता है बीएमसी ने ही वो बिल्डर को और वो फ्लैट की परमिशन उन्होंने दी है. नवनीत राणा, रवि राणा बिल्डर नहीं, नवनीत राणा और रवि राणा घर नहीं. मुझे ऐसा लगता है कि अगर उनको कार्रवाई करनी हो, फ्लैट की तोड़ नहीं, घर से बेघर भी करना, दो सवाल दिल्ली से उसी न्यूज से अब समझो आज तक का हुआ है कि मेरे पे कितना प्रेशर हुआ. बैठकर जो बीएमसी में 2 पीढ़ियों से प्लीज बाकी सबको हटा बैठा है वो जलाने का आह्वान, और उसके लिए पूरी दिन रात एक करूंगी. और मेरे मुंबई के लोगों को मुंबई करूंगी, पूरा न्याय देने का काम. दिल्ली से न्यूज से 2 सवाल. नहीं हो गया बात. कि जो भी कोर्ट ने आदेश दिए हैं उसका मैं पालन करूंगी. और कोर्ट ने जो भी ऑर्डर में लिखे हैं, अब कोई नहीं, वो घटना पे नहीं बात करते हुए आपके साथ जो भी बाकी चीजें होंगी वो विषय पे आप बात कीजिए. और उसका मैं पूरा रिस्पेक्ट करती हूँ. उसका पालन अभी नहीं, कोर्ट के आदेश का पालन मैं आगे भी करूंगी. ये भारत की नागरिक हूँ, कोर्ट का अपमान होने नहीं दूंगी. मैम 2 सवाल से 2 सवाल. मैम हटाओ यार. चलो हमारे साथ से बात करते हैं. तरी थेट दृश्य आपण
आपण पाहतोय खासदार नवनीत राणा प्रसार माध्यमांशी संवाद साधतायत। नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे, त्याचबरोबर पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकद लावणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण ताकदीनिशी मी या पालिका निवडणुकीमध्ये उतरणार आहे, तर कोणाला पाठिंबा देणार विचारलं असता ज्यांना ज्यांना माझी गरज असेल त्यांना माझं शिवसेनेविरोधामध्ये मी पाठिंबा द्यायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। भ्रष्टाचाराविरोधात मी पालिका निवडणुकीमध्ये ताकदीनिशी उतरणार असल्याचं सुद्धा नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। तर नवनीत राणा यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्ली संदर्भात त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि सेनेवर देखील काय टीका केली आहे पाहूयात। मला एक असं वाटते की ज्या पद्धतीने पोपटने जे म्हटलं होतं नागपूर पत्रकार परिषदमध्ये की 20 फूट गड्ड्यात मी गाडून देईन, येणाऱ्या काळामध्ये मुंबईची आणि महाराष्ट्राची जनता त्यांना गड्ड्यामध्ये टाकणार आहे, त्याच्यात काही दुम्मत नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच्यासाठी मी मुंबईत जाणार आहे आणि दिल्लीत जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात मी तिथे तक्रार दाखल करणार आहे। आणि अयोध्यामध्ये ज्या पद्धतीने आता बॅनरबाजी होत आहे, असली और नकली, अरे बाळासाहेबांनी कधीही असली नकली दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतः असली होते। आता ही परिस्थिती शिवसेनावर आहे की असली कोण आणि नकली कोण दाखवण्याची बारी या परिस्थितीमध्ये उभी आहे। पण राम भक्त त्यांना हे उत्तर देणार आहे। असली जे होते ते चालले गेले आणि नकली सगळे खाली राहिले। तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या ठिकाणी आहे, पुन्हा एकदा जाऊया थेट सुस्मिताकडे। सुस्मिता, लवकरच असली आणि नकली कोण असं नवनीत राणा यांनी बोलताना म्हटलेलं आहे, नेमका त्यांचा निशाणा कोणावर आहे? श्रीरामाचं नाव लिहिलेली शाल काही महिला समर्थकांनी त्यांच्या अंगावर टाकली। काही त्यांचे जे समर्थक होते त्यांनी थेट हनुमानाची मूर्ती त्यांना प्रदान केलेली आहे। याचाच अर्थ असा की अजूनही नवनीत राणा या आपल्या लक्ष्यावरती ठाम आहेत। हनुमान चालीसाबाबत जी भूमिका त्यांची अमरावतीतनं निघताना होती तीच लीलावती रुग्णालयाच्या बाहेर निघताना सुद्धा होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या कोर्टाच्या नियमांचं सुद्धा उल्लंघन करत असल्याचं पाहायला मिळालं, कारण त्यांनी थेट ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे, उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे थेट त्यांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा आहे, तेव्हा सुद्धा मी प्रचारात येणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि ज्या पद्धतीचा एकूणच सगळं वातावरण आता आपण बघताय, नवनीत राणा या आतमध्ये आहेत। सुस्मिता, नवनीत राणा आता हॉस्पिटलमधनं त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे, मात्र अजूनही त्या बाहेर पडलेल्या नाही। प्रसार माध्यमांशी त्या संवाद साधतायत। यानंतर त्या कुठे जाणार आहेत? थेट अमरावतीला की मुंबईतल्याच घरी? It is a crime. So today also I am doing that crime and tomorrow also I will do that. But without somebody's permission at somebody's house, do you think it's somewhere unfair? It is very unfair. Whatever it is happened with me, I ask my people what I have done, what I have done. That because of that they have sent me to the jail, lockup, and they have given me this kind of treatment. Today I have taken Sri Ram's प्रेक्षकांना सांगता येईल का, कारण तुमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नाहीये? ठाकरे दी महाराष्ट्र नवनीत राणा यांनी एक आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की आम्ही ज्या पद्धतीनं पालिकेनं नोटीस बजावलेली आहे त्या नोटीसीला आम्ही उत्तर सकारात्मक पद्धतीनं देणार आहोत। खार इथल्या निवासस्थानी नवनीत राणा या जाणार आहेत। रवी राणा हे सुद्धा त्याच ठिकाणी माध्यमांशी संवाद साधणार आहेत, परंतु ज्या पद्धतीचा एल्गार त्यांनी अगदी बरोबर आहे सुस्मिता, मी थोडं तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे। मनीषाजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। आणि जसं आता नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रसार माध्यमांशी जो संवाद साधलेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी थेट आवाहन केलेलं आहे आणि आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचं म्हटलेलं आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया?
एकतर आपल्या रिपोर्टरने एक शब्द वापरला, एल्गार. एल्गार हा शब्द अतिशय खूप उच्च पातळीचा शब्द आहे. अशा प्रकारच्या नौटंकीला एल्गार म्हणणं हे तर खरं अत्यंत चुकीचं आहे. पहिलं मी हे नमूद करते. दुसरी गोष्ट, त्यांना कोर्टाने जेव्हा जामीन मंजूर केला तेव्हा अशा अटी शर्ती त्यांना घातल्या की प्रसार माध्यमांशी बोलू नये याविषयी जो विषय चालू आहे त्यावर त्या बोलतायत. आता याच्यात कोर्टाचा अवमान होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन बघत आहे, कोर्टाकडे हे सगळे रिपोर्ट जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना बहुतेक पुन्हा जेलमध्ये जाण्याची खुमखुमी आली आहे की काय असं मला वाटतं. आणि हनुमान चालीसा म्हणायला कोणी मनाई केली नाहीये महाराष्ट्रात. जे चुकीचं सगळं पसरवतायत तुमच्या माध्यमातून त्याच्यावर खरं तुम्ही देखील योग्य भूमिका प्रसार माध्यमांनी घेतली पाहिजे. आणि जे काय आव्हान देणं वगैरे चाललंय, मातोश्रीला कोणी आव्हान देऊ नये असे आव्हान देणारे बरेच आले आणि बरेच गेले. मात्र थेट निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. माझ्या समोर येऊन उभं राहा आणि पालिकेची निवडणूक सुद्धा ताकदीनिशी लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मला सांगा, त्यांनी एक आव्हान दिलं, त्या आव्हानानंतर काय झालं? आव्हानानंतर त्यांनी एक आव्हान दिलं, तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय आव्हान दिलं. ते आव्हान दिल्यानंतर काय झालं कळलं ना. आता त्यांची मानदुखी बरी झाली. मला असं वाटतं त्यांची खरोखरच मानदुखी झाली असेल. पहिले त्यांनी उपचार घ्यावा, स्वतःची मान पाठ हे सगळं जरा व्यवस्थित तपासून घ्यावं, त्याच्यावर इलाज करावा आणि नंतर काय ते बोलावं. मात्र नवनीत राणाच्या या पुन्हा एकदा त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे हनुमान चालीसा संदर्भात देखील त्यांनी आपलं मत अजूनही ठाम असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक होणार का? असं आहे की काही भाजपच्या महिला तिकडे त्यांच्या मागे दिसत आहेत आरती वगैरे ओवाळताना. असं आहे की ही नारी शक्ती वगैरे त्या बोलतायत. काल गॅस सिलेंडरचे भाव पुन्हा वाढले, घरगुती आणि कमर्शियल. त्याच्या विरुद्ध नारी शक्तीने उभं राहावं ना. हनुमान चालीसा हा काही विषय आहे का? आंदोलनाचा विषय आहे का? एखादं स्तोत्र, एखादं पवित्र स्तोत्र मंत्र हे काय हिंदू धर्मातले जे काय विविध हे जे आहेत ते काय आव्हानासाठी तुम्ही वापर करणार? रामाचा वापर, प्रभू रामचंद्राचा वापर, हनुमंताचा वापर तुम्ही आव्हान देण्याला करतात. हे कोर्टाने देखील याच्यावर आक्षेप घेतलाय. परंतु त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट काय असतो त्यांच्या वकिलांनी समजावून सांगावं. मात्र हा जो प्रकार खरं तर नवनीत राणा किंवा राणा दाम्पत्यांसोबत घडलेला आहे याविषयीची ते दिल्लीत जाऊन वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं देखील म्हटलंय. हो, त्या करू देत ना. त्यांनी लोकसभा सचिवाला देखील पत्र लिहिलं होतं. लोकसभा सचिवांना पण त्यांनी पत्र लिहिलं होतं. लोकसभा सचिवांनी इकडे विचारलं काय झालं, 1 दिवसात अहवाल गेला. त्यांना पाणी दिलं नाही, त्यांना काय काय अत्याचार केले. अत्याचार कशाला म्हणतात हे त्यांना माहित पण नाही अजून. आणि चहा पित होत्या, हे सगळं झाले की व्हिडिओ व्हायरल. अजून काय पाहिजे? खोटेपणाचा पर्दाफाश झालेला आहे. मला असं वाटतं की या विषयावर जास्ती काही बोलणं. मनीषा गांधीजी पण त्यांनी आणखी एक वाक्य त्यांचा उल्लेख केलेला आहे. आता तुम्ही खोटेपणाचा उल्लेख केला म्हणून असली आणि नकली काय हे लवकरच कळेल. त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे, असली आणि नकली? त्यांच्या उच्छृंखलपणा जो काही चाललाय ना त्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर द्यायला काही गरज नाहीये. जनता पाहते, जनता ठरवेल काय ते. धन्यवाद. आपल्यासोबत होत्या शिवसेना नेत्या मनीषा कायंदे. तर नवनीत राणा डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या आणि त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे, कोणताही जिल्हा तुम्ही निवडा आणि माझ्यासमोर रिंगणात उभे राहा आणि जिंकून दाखवा. त्याचबरोबर महापालिकेची निवडणूक मी पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी ज्यांना माझ्या समर्थनाची गरज असेल, ज्यांना या निवडणुकीच्या प्रचारासाठी आवश्यक असेल, तिथे मी पूर्णपणे या ताकदीनिशी या रिंगणात उतरणार असल्याचं सुद्धा नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या भूमिकेवर देखील अद्याप ठाम असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.